पिंजरा पिंजरा रे कबीर, तू इथेस? अरे देवा, तुला माहितीये वीर तुला अख्ख्या गावात शोधतोय. मी हात जोडतो, पण मी इथे आलो होतोय वीरला कधीच नको सांगूस. तुला वीरची शपथ आहे, प्लीज. कबीर, कबीर, अरे काय कुठे होतास तू? मी कधीपासून फोन करतोय तुला आणि अरे हे जरा बाहेर गेलो होतो. काय झालंय नक्की? फोनही उचलत नव्हतास तू काय? आणि हे काय चेहरा का असा पडलाय तुझा? हे काही नाही, खूप चाललो ना म्हणून जरा दमलो. हो, पण खूप चालायला असं गेला तरी कुठे होतास तू? अरे सहज गावात फिरत होतो. कबीर, तुझ्या चेहऱ्यावर हा जो थकवा आहे ना, तो खूप चालल्यामुळे नाहीये, तर तुझ्या मनाविरुद्ध काहीतरी घडतंय म्हणून आलेला थकवा आहे. आता तू भविष्य वगैरे पण सांगायला लागलास कबीर. अच्छा, म्हणजे कबीरच्या या अशा वागण्यामुळे तुला त्याच्यावर संशय आलाय तर? आनंदे, पण तो मुलगा असा नाही वाटत मला. काकू, खरं आहे, पण हे बघा, जे काही झालं ना ते मी सगळं सांगितलंय तुम्हाला. वीर त्याला गावभर शोधत होता आणि हा कुठे? तर आपल्या वाड्यावर. बरं, फोन पण उचलत नव्हता. आणि मला जाताना काही सांगून गेला माहितीये तुम्हाला? वीरला सांगू नको मी इथे आलो होतो. याचा अर्थ आपण काय समजायचा काकू? याचा अर्थ एकच आहे आनंदी, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय आणि ह्याच्यात त्या कबीरचा हात आहे. तुम्ही बोला, मी तोपर्यंत तयारी करून घेतो सगळे. हा, नाहीतर हे आहेत सगळे, माहिती आहेत त्यांना कामं. आपण गप्पा मारू. काय रे वीर? हो, म्हणजे का नाही. हा, कबीर आला ना काल रात्री घरी? हा, आला, पण खूप उशीर झाला त्याला रात्री. काय रे बाळा, कसली एवढ्या काळजीत पडलायस? का तुला नाही माहिती काय झालंय ते? म्हणजे अक्का काही बोलल्या का तुला? अक्का मला काय बोलली ना हे सुद्धा तुला माहिती आहे, कारण तू पण त्यांच्यामध्ये सामील आहेस. आत्या, तू मला खूप साधी आणि भोळी वाटायचीस, आणि तीच तू आज इतकी भयंकर का वागतेस? तुला कळतंय का या सगळ्याचा शेवट काय होणार आहे ते? का तू त्या दोघांच्या मागे लागली आहेस? तू लगीन करून एखादा पोर जन्माला घाल, आणि जेव्हा तो पोर तमाशावालीचा हात धरून पळून जाईल ना, तेव्हा हाच प्रश्न तू स्वतःच्या मनाला विचार. मला कोणालाही काही विचारायची गरज नाहीये. जर प्रश्न विचारायचाच असेल ना, तर तू स्वतःच्या मनाला विचार. काय खेळ चालवलायस तू? ऐक ना, तो वीरचा भाऊ आठवतो तुला? तो कबीर नाही का, उंच आहे असा, तो तुला कसा वाटतो? त्याच्याबद्दल काही वाटायला मी त्याला अजून भेटलोच नाहीये. जेवढा भेटलायस तेवढ्यावरून तरी सांग, कसा वाटला तुला तो? काही झालंय का? अरे काल नाही का वीर आणि मी त्याला किती शोधत होतो, किती फोन केले, पण त्यांनी उचललाच नाही. आणि वीरनी मला वाड्यावर सोडलं, आणि हा इथे वाड्यावर मला समोरच दिसला. अगं पण आनंदे, तो आपल्या वाड्यावर कोणाला भेटायला आला होता? गोरख काकांकडे आला नव्हता, नागनाथ काकांकडे पण नाही, आणि बाबांकडे पण आला नव्हता. कुणालाच भेटायला आला नव्हता तो. माझ्याकडेही आला नव्हता. म्हणजे राहिल्या फक्त अक्का आणि नारायणी ताई, त्यांच्यापैकीच कोणाकडे तरी आला असणार. म्हणजे तुझ्या विरोधातच काहीतरी आहे. पण त्याला उगाच तू. मला बघून अचानक शांत का झालात तुम्ही? काय नाही नारायणी, तो काल रात्री कबीर आला होता ना, तर तो मला दिसला. आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो. तुला काही माहिती? मला मम्माने बोलवलंय, आलीच. आता सांग तुला काय वाटतंय ते. तो कबीर काल यांच्याकडेच आला होता. पिंजरा